आपल्या गावाची यात्रा दाखव की. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव तालुक्यातल्या तेर आर्णी या गावात आलेलो आहोत. या गावामध्ये आज मेसाईच्या नावावर यात्रा भरते. ही यात्रा मागील 60-70 वर्षापासून भरते असं लोक सांगतात. नेमकं या यात्रेचं महात्म्य काय आहे आणि आई मेसाई या देवीच्या यात्रेच्या निमित्तानं हे गावोगावाहून माणसं आलेले आहेत. हे सगळे मग मुंबई असेल, पुणे असेल, या गावातून जी लांब लांब गेलेले लोक आहेत ते सर्व लोक या गावचे या आर्णी गावामध्ये प्रत्येक वर्षी आपल्या गावाची अस्मिता टिकवण्यासाठी आर्णी गावामध्ये येत असतात. आणि हे आर्णी गावामध्ये लोक आलेले आहेत. आपण आर्णी गावातल्या लोकांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं. तुम्ही कुठले आहेत? आम्ही कोणच्या मामा? तुम्ही कुठले आहेत? कोंडाचे. कधी येतात का यात्रेला? कवा तरी येतो. केव्हा तरी येतात. पहिली बाळ आहे. बर 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 बर. या आपण गावकर. बर 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 बर. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. कधीपासून यात्रा भरते महाराज? 20 वर्षापासून करते ना. 20? 20. अहो महाराज, या यात्रेला 60 वर्ष झाले. 60 वर्ष. तुम्ही 20 वर्ष कसं काय मानतात? म्हणजे तुमचं गावाकडे दुर्लक्ष आहे. त्यांचं गावाकडे लक्ष नाही. मोठा बोलते. हा. 50 ते 60 वर्ष. मी सत्य बोलणार. 20 वर्ष नाही. 60 वर्ष झाले. माझ्या अगोदर मला कळत नाही, तो त्याच्या अगोदर पासून आहे. बर बर. काय यात्रेचं महत्व काय? महात्म्य काय म्हणतो? गाड्या वरतात लोक. गाड्या आमच्या वरतात आई दोन. बहिणी येते. बहिणी ती येते त्या परगावला ती झालं. पण काय कोणत्या देवीच्या नावावर यात्रा? मेसाईच्या. मेसाईच्या. काय महात्म्य काय आहे त्याचं? दिवी पावती नवसाला. बर 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 बर. होय. तुम्ही कोणत्या इच्छा गावचे पूर्ती बाबा? करते. परगावचे आहेत का? कोण आहे आर्णी गावचं? कोण आहे? काय नाव आहे? बरोबर मेंढेकर. मेंढेकरचं आहे. हारकर. हारकर. तुमचं वय किती आहे? वय माझं 71 चालू आहे. 71 वर्ष. तुम्ही जन्मल्यापासून यात्रा भरते म्हणजे 80-90 वर्ष झालं. होय, होय, होय. तुमच्या जन्माच्या अगोदरपासून होय, भरते? माझ्या जन्माच्या बर. मेसाई देवीच्या नावानं या ठिकाणी 13 गाड्या वाढल्या जातात. बरोबर आहे? बरोबर आहे. 13 गाड्या. आणि पहिला गाडा जो असतो वडार समाजाचा असतो है ना. तर ह्याचं काय महत्व आहे माहिती आहे का तुम्हाला? पहिलं जुन्या माणसाला माहिती, आता पुढचं तुम्हाला काय सांग नाही. बाबा, तुम्हाला काय माहित आहे का? मेसाईची यात्रा का भरली जाते माहिती आहे काय? काय माहित आहे? या 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 या. मेसाईची यात्रा का भरली जाते माहित आहे का कुणाला? मेसाईची यात्रा का भरली जाते आहे का माहित? चांगलं बोला, चांगलं. 25 वर्षापासून भरती नाही, तुम्हाला चुकीची माहिती आहे. 80 वर्ष झाले यात्रा भरते. यात्रा का भरती माहिती आहे का? का भरती यात्रा? काय भरती? आईची भरती. आईची भरती किती दिवसापासून भरते? ही माझ्या लहानपणापासून तर आहे. काय महत्व आहे आईचं? महात्म्य काय? सत्पन काय? सत्य आहे म्हणून तर वरतं एवढं भरून. बर बर बर. काय भरते? गाड्या भरून वरतं एक माणसानं. गाड्या भरून माणसानं वरते का एक माणूस गाड्या भरून वरते? एक माणूस वरतंय, सगळ्या गाड्या भरल्या असत्या माणसानं. बर बर. किती गाड्या आहेत? 13. 13 गाड्या आहेत. 13 गाड्यामध्ये खचाखच माणसं भरलेली आहेत. हा. आणि गाडी एकच माणूस. एकच माणूस. कसा ओढतो? कसा ओढतो माणूस गाडी? कंबरला नाडा लावून. नाडा लावून. ते माणूस काय पैलवान आहे का? पैलवान कशाला? मग कसं आहे? आई वरती, पैलवान वरते. आहे म्हणजे लावावर पैलवान दुसरा एखादा उपोषण वरतं. वगैरे करतात का? उपोषणाला बसतात का? 9 दिवस. 9 दिवस आहे ना. चला. या 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 इकडे. कुठे या? कुठं या? या इकडे या या. ही यात्रा भरण्याचं कारण काय सांगा? हे यात्रा भरण्याचं कारण म्हणजे मागल्या 100 वर्षात हा असं ऐकतोय. माझं बरोबर. वय आहे 50. बरोबर. हे बरोबर. हा
मागातल्या 100 वर्षात एक आजार आलता मग आपल्याकडे. बर बर. ते काय गड्ड्याचा आजार. गड्ड्याचा. हा, गड्ड्याचा आजार. हा. मग ते गड्ड्यात नमस्कार नमस्कार त्या गड्ड्याच्या आजारात हा. एक आपलेच कमवाय माणूस आलता हा. रंगनाथ म्हणून. नाव काय? मोरे, मोरे. रंगनाथ मोरे. मोरे. हा. त्यानं नवस बोलला होता. नवस दिवस नाही काय हा. ते आलं इथं आल्यानंतर त्याच्या अचानकच कुठं खोलीत अंगात आलं. हा, हा. अंगात आल्यानंतर त्याला देवी प्रसन्न झाली हा. आणि देवीने सांगितलं की असं असं कर ही जी होणारा जी प्रसार रोगाचा ही संपल. बर बर बर. मग तेव्हा त्याने ती गाड्या वाढल्या. त्याने जवळजवळ 10 वर्ष गाड्या वाढल्या. ह्याच्यावर कुणी लक्ष द्या ह्याच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बर बर बर. त्यांनी ज्यावेळेस 10 वर्ष वाढल्या त्यावेळेस आपल्यासारखी लोक काहीतरी आहे गाड्या काहीतरी आहे म्हणून गाड्या ओढल्या जातात. आता कशी आहे पद्धत? किती दिवस बसतेत उपवास करत? उपवास त्या नेमाप्रमाणे कवा 8 कवा 9 दिवस. 9 दिवस उपवास हा, करतात. हा. पुन्हा बरं, आणि या गावाच्या कडेला जेवढे देव आहेत त्या देवाला नारळ फोडलं जाते म्हण. हो. आणि नारळ फोडून मग पुन्हा 13 गाड्यावर नारळ फोडले जाते आणि मग पुन्हा नारळ बांधून गाड्या ओढल्या जातात. बरोबर आहे. असंच आहे का? आता माणसं खचाखच भरले जातात गाडीत. गाडी काय सांगतात महाराजाला विचारायला म्हणलं तुम्ही सांगा. मला काय माहिती. हा, मग माहित नाही तर काय महाराजाला तरी विचारा. आता पुढे काय गाड्या वगैरे, चला गाड्या वगैरे बघा. आपण आता गाड्या बघू आणि ह्या गावातली ही जी यात्रा, आता यंदा तुम्ही गावातल्या लेखमात्या वगैरे होय बोलवलं का? हो सगळ्या बोलवायची गरज नाही. कोण आहेत सरपंच सध्या? आता सध्या जागा रिक्त आहे. बर. मुदत संपली. मुदत संपली. बरोबर. त्यामुळं चालू सरपंच नेमण्याचं असं बर बर. प्रशासनानं सांगितलं होतं. हा हा. आता गावागावच्या मुली बोलवल्यात का? हो हो. काय मुली बोलवायचं कारण काय? तर आपल्याला हे त्यांनी काय नवस बोललेले हा. हे नवसानं काय असते काय कोणाची भावना असते ह्या पद्धतीनं रोज मुंबई पुणे कोल्हापूर हा. वा. या 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 की या या. बोला यात्रेचं काय महत्व सांगा. राजाबाबाला बोला. बोला की आज काय केलंय? काल काय नवीन केलंय का? चला पुढे आपण गाड्या दाखवूया आणि गाड्याची रूपरेषा कशी आहे, कधी बांधल्या जातात गाड्या? गाड्या संध्याकाळी 10 वाजेपासून बांधा सुरू होते. 10 वाजल्यापासून. आणि ही गाड्या 13 असतात का? 13 बर बर 13वा गाडा आपलं वडराचं असतं. बर बर बर. वडराला मान आहे तेव्हापासून. बर बर. गाड्या आपल्याला ही 13. विनायक पवार तावडेखेडा 100 कोण असते गाडा वगैरे? विशाल मित्तल काय महत्व आहे? महात्म्य काय आहे गाडीचं? महत्व आहे की आपल्या गाडीचं आहे का? हा. ही गाडी पहिला जो गाडा असतो ते गाडा ओडवार समाजाचा असतो म्हणे. वडा समाजाचा असतो. त्यांचा मानकरी असतो ते. काय माहिती आहे का? त्याची काय जुन्या लोकांना काय तेवढी माहिती आपल्याला. तुम्हालाच माहित आहे. चला आपण ही पहिला गाडा आहे. ही 13 गाड्या दाखवू आपण. या काय चाललंय? कोण आहे यंदा? कोण आहे यंदा आपलं विभीषण कुराडे. ही ओडीआर समाजाचा गाडा. ह्याला मान आहे. ह्याला मान. ही ओडीआर समाजाचा गाडा. ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? गाडाच मध्ये याला गाडा म्हणतात. बाकीच्या गाड्या देवीचा गाडा. देवीचा रथ. ही देवीचा रथ. पण मेन गाडा याला पहिला मान आहे आणि पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून बघा ही 100 वर्षापासून, साधारणपणे 80-90 100 वर्षापासून ही आपल्याला कळायच्या अगोदर म्हणजे 100 वर्षापासून या आर्णी गावामध्ये यात्रा भरते. हे 13 गाड्या, ही 13 गाड्या खचाखच भरल्या जातात. या 13 गाड्या धुलेल्या असतात आहे ना, धुलेल्या असतात. याला काय म्हणायचं, विंटाळ होऊ नये म्हणून अंगरक्षक कुणी त्याला शिवू देत नाही. हे लोक तुमच्या समाजाचे लोक सगळे आहेत. जोपर्यंत गाडी ओढली जात नाही तोपर्यंत
गाडीला धक्का लावायचा हा नाही. आणि या गाड्याचं महत्त्व गाडीला शिवायचं नाही आणि या गाडीला सर्व जाती धर्माचा मान आहे सर्व बघा या गाडीला सर्व जाती धर्माचा मान आहे 18 पगड जात सगळी. हे बघा हे काय हळदी कुंक हे हळदी कुंकू निवड मान आहे बरं गाड्याला हे गाडीला ठेवायचं प्रत्येक प्रत्येक गाडीला हळदी कुंकाचा मान मान आहे. आणि या गावाच्या कडेला सगळ्या देवाला देवाला. हे पूजा करून नारळ फोडून मग गाडी ओढणारा माणूस या गाडीला प्रत्येकाला नारळ फोडतो शेवटच्या गाड्याला नारळ फोडून नाडा बांधतो आणि नाडा बांधल्यानंतर मग आईचा जयघोष करून आणि गाडी ओढली जाते गाडीपासून लांब जा सर चला सर नमस्कार 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 हे आर्णी गावाच्या मेसाई यात्रेचं महत्व आहे महात्म्य आहे पैलवान आहे चला पारेकरी साहेब उत्तम पारेकरी जुने पैलवान हा चला. नमस्कार नमस्कार तर ही काय तुम्ही लेक मध्ये आहेत का कोण लेक मध्ये आहेत गावाकडून आलेल्या उठा 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 तुम्ही गावचे आहेत ना तुम्हाला कोणत्या गावाला दिले नांदायला इथं आर्नीमध्ये आर्णीमध्ये दिले आणि लेक मध्ये पण इथलेच आहे नाही मुरुडचे मुरुडचे आहेत बर बर काय तुम्ही कधीपासून येता कधीपासून येता आम्हाला 12 वर्ष झालं अरे, प्रत्येक वर्षी येतात हा. काय तुम्हाला शांतता काय वाटते समाधान काय चांगलं वाटतं चांगलं आनंद वाटतं. वाटतंय कोण आहे आर्णी गावचे कोण आले का लेकमाती नांदते गावाहून कोण आले का होय तुम्ही कोणतं गाव बेटाला दिले का तुम्हाला तुम्ही प्रत्येक वर्षी येता काय वाटतं तुम्हाला गावात आले चांगलं वाटतं ना आपल्या आपल्या गावात मेसाई यात्रेच्या आई जगदंबेचं काय वाटतंय छान वाटतं चला हे बघा राम 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 या चला हे तो या गावचे बरोबर काय वाटतंय आई मेसाईच्या बाबतीमध्ये काय नाही छान वाटते कुठं राहते तू इथंच राहतीस नाही मी शिकायला लातूरलाय इथलीच आहे ना पण हा तिथं कोण आहे नांदायला आलेलं नांदून आपल्या आजोळला आलेलं कोण आहे मी बरोबर काय नाव शिवगंगा मनमतापा कोरके हा त्यांची मुलगी कोरके ताई बोला हा. मला ओळखतं का मी याच गावचा आहे नाही नाही आता बोला पहिलं बोला बोला हा. कसं वाटतं छान तुम्हाला? वाटतंय, छान वाटते ना प्रत्येक वर्षी येतात ना हा वर्षाला बघा हे आर्णी गावची यात्रा आहे काय बोला बोला ताई बोला काय बोलू सांगा तुम्ही या गावचे हा मी बाहेर आहे की माहेर आहे म्हणजे याच गावचे हा, याच गावचे. नांदगाव कोणतं आहे जागजी. जागजी हा. प्रत्येक वर्षी येतात हा प्रत्येक वर्षी मुलं बाळ नवऱ्याला घेऊन येतात सगळे का? आलेत, सगळे आलेत. गावाचं महत्व काय सांगता हा, देवीचं सांगते की देवीचं सांगा गावाचं सांगा बोला आमच्या गावाला वर्षाला जत्रा होती बर. वर्षाला एक एक जण म्हणजे देवाचा ही कार्यक्रम करते ती वर्षाला एक जण असं घेते समान वाटून ही सगळे गाव करते ही जत्रा पार पाडते ती सगळेजण मिळून गावाची जत्रा शांततेत हा. आणि नांदाय गेलेल्या लेखमातींना पुन्हा आपल्या गावात बोलून सन्मान करतात सन्मान करतात हे सगळे कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटते खूप छान वाटते अजून काय सुधारणा करावं वाटते गावाल्यांनी आता करायला की बरोबर अजून काय करावं वाटतंय सांगा करतील आणि काही पण करतील नाही काय करावं वाटतंय आता सांग आता मंदिरात हा पण मी स्वतः पंगत दिली तिथं यंदा हा, हा. बरोबर किती लोक जेवतात नाही रे, मी दिली स्वतः पंगत किती लोक जेवतात 1000-2000 1000-2000 काय नाव तुमचं अनिता किशोर सावतर सावतर हा जागजी सावतर हा हे सावतर ताई त्यांनी पंगत दिली यात्रेकरूला जेवण दिलंय का यात्रेकरूला जेवण खूप खूप अभिनंदन थोडं 2 मिनिटं नानाचं बोलून नाना बोला की बोला जरा गावात कसं वाटतंय गावाच्या हे बाबतीत? आता ही गावाची यात्रा हा हे मांजर सुंबेची माणूस होत रंगनाथ मोरे यांना. त्यांनी ही गाडी हे बघा, हे आरणी गावाची यात्रा ही लोक बसलेले आहेत वरी आणि हे मंदिर कोणतं मारुतीचं मंदिर आहे का मारुतीचं मंदिर आहे हे आरणी गाव आहे आणि या आरणी गावाचं मेसाई या आईच्या नावावर ही यात्रा भरते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही यात्रा मानकरी वडराचे असले तरी 4 असते मराठीचे 2 असते सर्व
सर्व जाती धर्माला समान न्याय देणार आहे. तर ह्या बघा हे गाड्या आहेत, हे गाड्या आहेत. या गाड्या आता खचाखच भरणार आहेत. हे पूर्ण गाड्या खचाखच भरणार आहेत, माणसानं भरणार आहेत. 9 दिवस उपवास करून एक व्यक्ती प्रत्येक वर्षी नाडा हा घेतो आणि आईचं महत्त्व आणि आईच्या नावावर या खचाखच भरलेल्या गाड्या आता ओढल्या जातात आणि प्रत्येक वर्षी ओढल्या जातात. हे कमान 100 वर्षापासून प्रथा आर्णी गावामध्ये चालू आहे. आता किमान 1 तास अर्धा तासाच्या आतच ही गाड्या ओढल्या जातील. या गाड्या आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रमाणे 4 चक्कर म्हणजे 4 प्रदक्षिणा झालेल्या आहेत गाड्याला. आणि आता गाड्यावरून 12 गाड्याला नारळ फोडले जातात. 13व्या गाड्याला नारळ फोडून मग गाडी ओढणारा जी भावी भक्त आहे ते 13व्या गाड्याचा नाडा आपल्या कमरेला बांधणार आहे. आणि कमरेला नाडा बांधून लगेचच आई मेसाईचा आई राजा उदो अशा घोष केला जातो आणि गाड्या ओढल्या जातात. गाड्या खचाखच 13 गाड्या भरल्या जातात. आता गाड्यावर एक व्यक्ती जे आहे तो भावी भक्त गाडीवर चढणार आहे आणि या 13 गाड्यावर नारळ फोडलं जाणार आहे. 5 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. आता भावी भक्त नारळ फोडायला चालू करणार आहे. बघूया नेमकं काय काय करतात. हे आर्णी गावची यात्रा आहे आणि आर्णीच गावचा खडतर प्रवासचा संपादक आर्णीच गावचा आहे. त्याच्यामुळे या गावाची बऱ्यापैकी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे यांना माहिती आहे. आता 13 गाड्या गाड्याला नारळ फोडले जातात. पायावर पाय ठेवण्याचा पहिले स्वतः लक्ष द्यायची. पायावर पाय पडेल याची स्वतः काय
दानाजवळ कसल्याही प्रकारची गर्दी करू नका. हे खचाखच भरलेलं आरणीचं यात्रेचं वातावरण चालू आहे. काय झालंय आता कधी चढला जातो ते माणूस हा आता हे कितवा प्रदक्षिणा चालू आहे झाली तो अजून बसला नाही हे बघा प्रदक्षिणा चालूच आहे 5वा बहुतेक प्रदक्षिणा आहे हे कडं केले पोरांनी की या कड्याच्या तिकडल्या बाजूला गर्दी होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या गावच्या गावकऱ्यांनी केलंय हारूस मेंढेकर या कळपात दिसतात हे भावी भक्त आहेत आणि हे भावी भक्त आता त्या गाड्यावर नारळ फोडणार आहेत हे 5वी प्रदक्षिणा होत आहे आणि 5वी प्रदक्षिणा झाल्यानंतर गाड्याचे नारळ फोडण्यासाठी हे बघा कधी जयघोष अत्यंत चांगल्या पद्धतीने जयघोष चालू आहे गावोगावच्या लेकमात्या नांदाय गेलेल्या या गावामध्ये पुन्हा अजून आनंद साजरा करण्यासाठी या अरणे गावामध्ये येत आहेत आणि या सर्व लेकमाती या यात्रेमध्ये सामील झालेल्या असतात हे गावचे तरुण आनंद उत्सव साजरा करत आहेत खुश खुश सगळे तरुण आई मेसाईच्या नावावर आनंद साजरा करत आहेत बघताव का तुम्ही बघताव का आईची किती चक्र होतात 5 आता 5वी आहे म्हणजे 5वी चक्र झाली की 6व्या चक्रेला नाही आता वरी चढतंय आता वरी चढतंय पुढं काय करते पुन्हा काय करते पुन्हा 5 फेऱ्या झाले नारळ पुढे नारळ फोडून येतोय मोर काय नाव तुमचं गणू गणू का बर आडनाव गणपती देवराव मुसळे बर 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 आता हे तरुण जे आहे ते गाडीवर चढतात का आता गाडीवर चढतं तर नारळ पुढे देत येतात बर बर बघा आता एक 9 दिवस उपवास केलेला तरुण आई मेसाईच्या नावावर दूध आणि खारीक एवढंच आहे हा दूध आणि खारीक 9 दिवस उपवास असते किती खारीक दूध आणि खारीक किती खारीक किती दूध 1 कप दूध आणि 1 खारीक 1 कप दूध आणि 1 खारीक 1 गिलास 9 दिवस बघा 1 कप दूध आणि 1 खारीक का 2 1 खारीक अशा पद्धतीने 9 दिवस उपवास केलेला असतो आई मेसाईच्या नावावर आणि मग 9व्या दिवशी गाडे ओढले जातात 9 दिवस 10व्या दिवशी कार्यक्रम ही 10व्या दिवशी गाडे ओढले जातात बघा आता उपवास केलेला भावी भक्त नाव काय कोराडी जातात आज मेसाईची यात्रा आहे हे पोलीस पाटील आहेत आपल्याजवळ मानकरी किती असतात मानकरी एकच असतो मानकरी एकच पोलीस गाड्या काय नाव तुमचा परेश शाजीराव शिंदे
किती मानकरी एक असतो? पोलीस पाटील, हा एक वाडराचा माणूस, बर एक हे आपलं हरिजनचा माणूस, हा आणि दुसरं म्हणजे सर्व जाती धर्माला मान असतो. जाती धर्माला सर्व जाती धर्म आहे. म्हणजे समान धर्म समभाव, सर्व धर्म समभाव, समतेचा संदेश हा, सगळे यात्रेच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला जातो. वैयक्तिक नाही कोण. सर्व समान आहोत. सगळ्याला मान तर आहे. आता हे प्रदक्षिणा किती घातले जातात? पाच. पाच प्रदक्षिणा. आणि मग पुन्हा 6वी प्रदक्षिणा नाही, पाचवीला वर. 5वी म्हणजे 4 केल्या जातात. 4 करायचे आणि 5वीला वर. बघूया 4 प्रदक्षिणा आणि यात्रा सुरू होणार आहे. आणि कोंबड्याचा बळी दिला जातो. कोंबड्याचा बळी जातो आणि तिथे गेल्यानंतर बकऱ्या. आणि लगेच गाड्या ओढायला सुरुवात आहे. बघूया आपण काय काय परिस्थिती आहे. बिभीषण रामा कुराडे हे ओडियार समाजाला मान गेलाय. या गावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आई मेसाईचा नाडा ओढण्याचा मान आहे. या यात्रेतून समानतेचा संदेश दिला जातो. आता बघा तो भावी भक्त, काय नाव त्यांचं म्हणलं? बिभीषण रामा कुराडे. बिभीषण रामा कुराडे हे 9 दिवस उपवास आई मेसाईच्या नावावर करून 10व्या दिवशी गाडा ओढण्याचा मान त्यांना मिळाला. ते नारळ फोडत, आता प्रत्येक गाडीला एक नारळ फोडत हे भावी भक्त बिभीषण ना बिभीषण रामा कुराडे. बिभीषण रामा कुराडे हे 9 दिवस उपवास करून हे आता गाडी ओढत आहेत. वर्षभर पायात चप्पल नसतो ना? वर्षभर केस काढायचे नाही, चप्पल नाही. वर्षभर पायात चप्पल नाही, केस काढायचे नाहीत, बाहेरचं काय खायचं नाही, बाहेरचं काय खायचं नाही. असं 365 दिवस या माणसानं तप केलेला असतो. आणि 9 दिवस उपवास करून 1 खारीक 1 ग्लास दूध असं 9 दिवस उपवास केलेला असतो. आणि 10व्या दिवशी मग गावाच्या सर्व कडेला असणाऱ्या देवाला नारळ फोडून पूजा करून 13 गाड्या, 12 गाड्याला नारळ फोडून 13 गाड्याला नारळ फोडून मग इथं नारळ फोड. आता या ठिकाणी नाडा बांधला जातो. हे बघा, हे नाडा बांधायला आले. आता नाडा बांधायले, नाडा बांधल्या आई जगदंबेचा घोष केला झाला. आणि हे गाड्या ओढायला सुरुवात झाली. आई राजा उदो उदो हे घोष. हे बघा किती चांगल्या पद्धतीने ही यात्रा, आर्णी गावची यात्रा, गाड्या सुरू झालेल्या आहेत, गाड्या सुरू झाल्यात. आई राजा उदो उदोचा घोष चालू आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्णी गावची यात्रा खचाखच भरून आर्णी गावची यात्रा सुरू झालेली आहे. 12 गाड्या आणि 13वा गाडा अशा 13 गाड्या खचाखच भरलेल्या आर्णी गावातून हे चालू आहेत. हे आहे आर्णी गावची यात्रा. पूर्ण गाव खचाखच भरलेलं आहे. हे सगळे लोक आनंद उत्सव साजरा केला जातोय. हे आहे आर्णी गावची यात्रा. हे आर्णी गावची यात्रा हजारो लोकांच्या साक्षीनं पार पडत आहे. ही आर्णी गावची यात्रा चालू आहे. आणि गावागावातले लोक या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आई मेसाईची यात्रा आहे. ही मेसाईची यात्रा किमान मेसाईच्या मंदिरापर्यंत हे गाड्या, एकच व्यक्ती 13 गाड्या ओढतो आणि 9 दिवस उपवास करून एकच खारीक आणि एकच ग्लास दूध घेतो. आणि 12व्या दिवशी 9व्या दिवशी या गाड्या ओढण्याचं काम आई मेसाईच्या नावानं आर्णी गावातून होत आहे. हे प्रत्येक वर्षी 100 वर्षापासून यात्रा आर्णी गावामध्ये चालू आहे. आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी, आपल्या गावाची यात्रा पाहण्यासाठी इथून नांत्या गावी गेलेल्या लेकमात्यासुद्धा या गावामध्ये येतात. हे यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. तर हे यात्रा पारंपरिक 100 वर्षापासून चालू आहे. रंगनाथ मोरे नावाचा व्यक्ती या ठिकाणी आला होता. कोणत्या गावाचा होता माहीत नाही, पण रंगनाथ मोरे यांना गड्डेचा आजार झाला होता. माझ्या गड्डेचं
पूर्ण आजार दूर व्हावा, मी या गावात आई मेसाईच्या नावाने यात्रा चालू करतो, अशा पद्धतीनं त्यांनी नवस केला होता. त्याचा गड्ड्याचा रोग बरा झाला आणि तेव्हापासून ही यात्रा सुरू झाली असं गावकरी सांगतात. ही 13 गाड्या ओढत आता मेसाईच्या मंदिरापर्यंत या गावकऱ्यांनी नेलेल्या आहेत आणि एकच व्यक्ती 9 दिवस उपवास करून आई मेसाईच्या नावावर हे मेसाईची यात्रा पार पाडत आहे. तर हे आहे यात्रा, आपल्या आर्णे गावची यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली आहे. गावागावातले सर्व लोक या गावातल्या नांत्या गावाला लेकमात्या गेलेल्या सुद्धा आर्णे गावामध्ये आपल्या यात्रेच्या निमित्तानं आपलं गाव आहे, जन्मगाव आहे आणि म्हणून गावागावात गेलेले लोक पुन्हा गावात यात्रेच्या निमित्ताने येतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेसाईची यात्रा पार पडलेली आहे. तर असंच प्रतिवर्षी गावकरी बाहेर गावाला गेलेले आर्णे गावात यावे आणि आपल्या गावाची शोभा वाढवावी, या गावकऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. असंच नियोजन प्रत्येक वर्षाला व्हावं अशीच भावना आता गावाकडं आलेल्या यात्रेकरू, भाविक, भक्त आणि या गावाच्या लेकमातेने अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक वर्षी या गावाची सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आता पूर्ण गावात येणाऱ्या यात्रेकरूची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं भावी काळामध्ये या यात्रेचं स्वरूप वाढेल आणि गावाची प्रगती कशी होईल तेच पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार गावाच्या हितासाठी, सर्व जाती धर्माच्या समानतेच्या हितासाठी, आपलं गाव प्रगतीपथाकडे जावं यासाठी आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद आर्णीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.